गुड मॉर्निंग दादा. हॅलो, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग सर. आवाज येतोय माझा येस क्लिअर? येस एकदम. ओके. 5 मिनिटं वेळ देऊयात आपण लोकांना जॉईन व्हायला. येस येस ठीक आहे. येस सर. येस. बरेच लोक वेट करत होते. हो, आपण सांगितलेलं आहे बरोबर 5 मिनिटं अगोदर आपण सुरुवात करणार. येस. माझा आवाज येतोय का सर्वांना? दादा. हा सर. कवर सर. काही विद्यार्थ्यांचे हँड रेज दिसत आहेत आता सध्या. काय दिसतात म्हणताय? हँड रेस हँड का? अच्छा रेज. अच्छा येस. अच्छा अच्छा. ते ऍक्च्युली काय होतं, इमोजी पाठवायची असते पण हँड रेज होतो त्यांच्याकडे. ओके ओके ठीक ठीक आहे.
ओके, 7 वाजलेले आहेत. लोक अजूनही येत आहेत. मला काही सूचना द्यायची आहेत उद्यासाठीच्या. त्यासाठी आपण खरं तर थोडा वेळ देऊयात अजून. आजचं जे आपलं सेशन आहे हे सेशन सुद्धा डेमो सेशन म्हणून आपण ठेवलंय. बऱ्याच पालकांचं असं म्हणणं होतं की सर आम्हाला एक डेमो लेक्चर बघता येईल का. त्यामुळं ज्यांनी फी भरली आहे त्यांनी असा विचार करू नका की आमच्याकडूनच का फी घेतली, बाकीच्यांना फ्री का आहे. सो उद्यापासून आपण ज्यांनी फीज भरलेली आहे फक्त त्यांच्यासाठीच हे सेशन सुरू राहील. त्यासाठीच्या काही सूचना मला द्यायच्यात. लोक येत आहेत अजून. यावर्षी लर्निफाय अकॅडमीला बरेचसे नवीन विद्यार्थी जोडले गेलेत. ठीक आहे, सुरू करूयात. शेखर सर. येस सर. ओके. सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. शिष्यवृत्ती आणि नवोदयाच्या पूर्वतयारीचं हे जे आपलं लर्निफाय अकॅडमीचं उन्हाळी शिबिर आहे त्याचा आजचा हा दुसरा दिवस. सर्वांचं वेलकम. सगळेजण अगदी सकाळी लवकर उठलेला आहात, फ्रेश मूड मध्ये आहात आणि असाच फ्रेश मूड आपल्याला अजून अख्खं शिबिर संपेपर्यंत सर्वांनी ठेवायचंय. काही सूचना मी ज्या देणार होतो त्या सगळ्यात महत्वाच्या आहेत, ह्या काळजीपूर्वक लक्षात ठेवा. सूचना अशा आहेत की आज आम्ही तुम्हाला ग्रुपवर एक गुगल फॉर्म देणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डिटेल्स भरायचे. डिटेल्स मध्ये तुमचं संपूर्ण नाव, तुमच्या शाळेचं नाव, त्यानंतर तालुका, जिल्हा, तुमचा व्हॉट्सअपचा नंबर, ज्या नंबरने तुम्ही जॉईन झालेला आहात ग्रुपला तो नंबर, त्यानंतर तुमचा ईमेल आय डी. ईमेल आय डी हा खूप महत्वाचा आहे कारण उद्यापासून आपण जे ईमेल आय डी आपण गुगल मीट मध्ये टाकणार आहोत फक्त त्यांनाच उद्याचं सेशन जॉईन करता येणार आहे. सो काळजीपूर्वक तुमच्या मोबाईलमध्ये जो ईमेल आय डी आहे किंवा ज्या मोबाईलवरून तुम्ही सेशन्स जॉईन करणार आहात तोच ईमेल आय डी फक्त तुम्ही तिथं फॉर्म मध्ये भरायचा आहे. तुम्हाला काही अडचणी असतील तर आम्हाला जरूर कळवा. आज दुपारी गुगल फॉर्म आपण शेअर करणार आहोत. ही सर्वात महत्वाची सूचना आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही सेशनला बसत असता पालकांना मी आवर्जून सांगेन की तुमच्या पाल्याला वही आणि पेन घेऊन बसवा. वेळोवेळी त्याला नोट्स काढता येतील आणि जो काही विषय आम्ही शिकवत आहोत तो समजून घ्यायला आणखी मदतच होईल. आज पण आपण सर्वांचे माइक्स म्यूट ठेवणार आहोत, व्हिडिओज बंद ठेवणार आहोत. उद्यापासून ज्या लोकांनी आपापले ईमेल आय डी दिलेत, ज्यांना ज्यांना ऍक्सेस आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी फीज भरलेली आहे त्या लोकांनाच फक्त आपण बोलण्याचा आणि व्हिडिओ चालू करण्याचा ऍक्सेस देणार आहोत.
तोही आपलं सेशन संपल्यानंतर शेवटची 15 ते 20 मिनिटं आपण यासाठी राखीव ठेवणार आहोत. ज्यावेळी तुम्ही प्रश्न विचारणार असाल त्यावेळी काय नक्की फॉलो करायचे ते लक्षात घ्या. तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात त्या ठिकाणी शांतता असायला हवी, कारण आपल्यासोबत इतरही मुलं या सेशनमध्ये जॉईन होत आहेत आणि त्यांना तुमचा आवाज व्यवस्थित ऐकायला यायला हवा, कारण तुम्ही विचारलेली शंका ही त्यांची सुद्धा शंका असू शकते. म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात ती जागा किंवा ते ठिकाण शांततेचं असावं. तुमचा आवाज सुस्पष्ट ऐकायला यावा सगळ्यांना, आणि जे शंका निरसन करणार आहेत त्यांना देखील याची काळजी घ्यायची आहे. व्हिडिओ चालू नाही केला तरी चालेल. चालू करणार असाल तर तुम्ही सुस्थितीत बसलेले असावात. तो ह्या काही बेसिक सूचना तुम्हाला देणं गरजेचं होतं. आजचं सेशन हे आपलं डेमो सेशन आहे, त्याच्यामुळे बरेचसे लोक असे आहेत ज्यांनी अजूनही फीज भरलेली नसणार आहे, पण त्यांना क्लास जॉईन करायचा आहे. तर अशा लोकांनी आम्ही प्रत्येक ग्रुपवर नंबर दिलेले आहेत. आमचे सागर राऊत सर असतील, मी स्वतः किशोर पवार, आम्ही दोघांचेही नंबर दिलेले आहेत. बऱ्याच जणांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्हाला जॉईन करायचंय. सो त्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपली फीज भरून आम्हाला जॉईन करू शकता. आणि उद्यापासून आपलं सेशन मी जसं सांगितलं मगाशी तशाप्रमाणे ईमेल ID दिलेल्या लोकांनाच फक्त जॉईन करता येणार आहे. सो ही काळजी घ्या. उद्यापासून लिंक फक्त आपला जो उन्हाळी शिबिराचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे फक्त त्याच्यावरच आपण ती लिंक शेअर करणार, आणि त्याच्यावरूनच जे ईमेल ID तुम्ही दिलेले आहेत त्यांनाच फक्त जॉईन करता येणार आहे. आता या गोष्टीमध्ये जर काही अडचण असेल तर मला किंवा सागर सरांना तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यावर आपण काय उपाय शोधता येतो ते आपण पाहूया. सो बऱ्यापैकी माझ्या सूचना संपलेल्या आहेत. मी आशा करतो की तुम्हा सगळ्यांना ह्या सूचना लक्षात आलेल्या असतील, आणि ह्या लक्षात आलेल्या आहेत असं गृहीत धरून मी आजच्या सेशनची धुरा माझे सहकारी श्री शेखर चांगन सर यांच्याकडे देतोय. मी शेखर चांगन सरांना विनंती करतो की आजच्या सेशनची त्यांनी सुरुवात करायची आहे. मी या ठिकाणी धन्यवाद पवार सर. मी स्क्रीन शेअर करतोय. वर शेअर मधून सर हे करा, प्रेझेंटेशन चालू करा. राईट साईडला वर प्रेझेंट बटन आहे, शेअरच्या बाजूला राईट साईड टॉपला. प्रेझेंट. ठीक आहे. सर्वांना माझी स्क्रीन व्यवस्थित दिसते आणि माझा आवाज क्लिअर येत आहे का? सगळ्यांनी अगदी फ्रेश मूड मध्ये बसायचंय. जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं इमोजी तुम्ही पाठवू शकता, म्हणजे आम्हाला इकडे समजत जाईल की हा आमचा आवाज किंवा आमची स्क्रीन तुम्हाला दिसते, आमचा आवाज तुम्हाला येतोय. भले थंब डाऊन केलं तरी चालतंय. काही अतिउत्साही मुलं आहेत जे थंब डाऊन करतात किंवा हसण्याची इमोजी पाठवतात. काही पाठवा, पण तुमची इमोजी पाठवत राहा, जेणेकरून आम्हाला समजत राहील की तुम्ही झोपलेले नाहीयेत आणि तुम्ही जागे आहात म्हणून. ठीक आहे, सांगन सर तुम्ही कंटिन्यू करा. धन्यवाद. पुन्हा एकदा आजच्या उन्हाळी शिबिराच्या दुसऱ्या दिवसामध्ये सर्वांचं मी एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि या स्वागताबरोबरच या नवीन सकाळी आज आपण नवीन सुरुवात करत आहोत. आजचा दिवस हा आपला आपण भाषा विषयासाठी सुरुवात करतो आहे. या भाषा विषयामध्ये भाषा विषयासंबंधी जे काही
स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने इयत्ता 4थीच्या स्पर्धा परीक्षा असतील, 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा असतील, नवोदय प्रवेश परीक्षा असेल, या सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने भाषा विषयामध्ये अंतर्भूत असणारा महत्वाचा घटक म्हणजे वाचन, संकल्पना आणि कल्पना या घटकाला, उपघटकाला नेहमीच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये जास्तीत जास्त वेटेज आपल्याला दिसून येतं. यातले काही महत्वाचे उपघटक आहेत, त्यावरती आपण आज उहापोह करणार आहोत, चर्चा करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला कविता वाचन या संबंधी काही गोष्टी, आपण काही मुद्दे पाहणार आहोत. यानंतर संवाद, त्यानंतर वर्तमानपत्रातील बातमी असेल, जाहिरात असेल आणि शेवटी आपण अपठित गद्य किंवा उतारा याविषयी चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत. या 5ही बाबींबद्दल आपण ज्या काही त्यातील पायाभूत संकल्पना असतील याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता सुरुवातीचा पहिला घटक पाहता कविता वाचन. कविता म्हणजे आपण सर्वांना माहित आहे की भाषेतील शब्दांची लयबद्ध पद्धतीने, अलंकारिक पद्धतीने मांडणी करून एक छान रसभरीत पद्य एक रचना केली जाते, जेणेकरून त्यात विविध रस उतरवून तो वाचकाला आपला विषय छान पद्धतीने कवी पोहोचवत असतात. अशा कवितांचा आशय घेऊन आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. कवितांचा एक ठराविक भाग आपल्या त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिला जातो आणि त्यावर, त्या कवितेवरती आधारित आपणास प्रश्न विचारले जातात. आता हे कविता वाचन या घटकाचा विचार करता आपणास काही मुद्दे प्रकर्षाने लक्षात घेणं गरजेचं आहे. यामध्ये एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो, यातील काही मुद्दे सर्व घटकांना लागू होतील, काही मुद्दे फक्त त्या उपघटकासाठी लागू असतील. तिथं मी नमूद करेनच, पण काही मुद्दे हे सर्व घटकांना एक कॉमन असतील, ते आपण नोट डाऊन करावेत. आता यातील पहिलाच मुद्दा असा आहे की कविता वाचन करताना आपण सुरुवातीला त्या कवितेवरील जर प्रश्न वाचलेत तर ती कविता वाचन करताना आपणाला एक सुकर मार्ग मिळेल. म्हणजे कसं, तर प्रश्न वाचल्यामुळे आपल्याला एक कल्पना येणार आहे की त्या कवितेमध्ये मला नेमकं काय पाहायचं आहे. ती पूर्ण कविता आपण प्रश्न वाचल्यानंतर समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला काय होणार आहे की त्या प्रश्नासंदर्भात आपली विचार प्रक्रिया सुरू होते आणि त्या कवितेमध्ये आपण बरोबर जे हवंय ते शोधायला लागतो. मग आपसुकच याच्यामध्ये एक बाब आपल्याकडून केली जाते की नको असलेला भाग तो वगळण्याची प्रक्रिया आपण सहजपणे करतो आणि ते प्रश्न छान प्रकारे सोडवण्यासाठी आपल्याला मदत होते. यानंतर त्या कवितेमध्ये आपणाला जाणीवपूर्वक आलेले भाव, भावना, प्रतिमा, प्रतीक हे समजून घ्यावी लागणार आहे. दिलेल्या उपमा, त्यासाठी वापरलेले वेगवेगळे अलंकारिक शब्द असतील, असे शब्द आपण व्यवस्थित लक्षपूर्वक ते टिपून ठेवले पाहिजेत, त्यांना अंडरलाईन केली पाहिजे, जेणेकरून प्रश्न सोडवताना
त्यांचा आधार आपल्याला घेता येणार आहे. आता पहा, ती कविता लिहिताना त्या लेखक कवीच्या मनामध्ये काहीतरी एक विचार असतो. तो विचार कवी त्या कवितेमध्ये उतरवत असतो. मग ती कविता एखाद्या विषयासंदर्भात असते. प्रेरणा देणारी कविता असेल, एखाद्या गोष्टीचं वर्णन करणारी असेल, किंवा एखादी विनोदी कविता सुद्धा असू शकते. अशा प्रकारच्या ज्या कविता आहेत, तो विषय आपल्याला कवितेतील ओळखता आला पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणेच त्या कवितेतील अलंकार, शब्द, विशेष शब्द हे आपण लक्षपूर्वक पाहिले पाहिजे. आणि शेवटी जो काही अनावश्यक भाग आहे तो आपल्याला टाळता आला पाहिजे. आता हे सर्व करत असताना, कविता वाचन करत असताना काही गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक काळजी घ्यावी लागणार आहे. यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणेच कवितेत आलेल्या उपमा आणि प्रतीक हे आपल्याला समजून घेता आले पाहिजेत. आता पुढे आपण एक डेमो कविता पाहणारच आहे. त्यामध्ये आपल्याला हे मुद्दे नंतर पुन्हा ओव्हरलुक होतील. कविता वाचन करताना प्रत्येक कडव्याचा विशेष एक अर्थ असतो. तो अर्थ आपण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे, जेणेकरून तो अर्थ आपल्याला कवितेचा मूळ गाभा आणि त्या कडव्याचा अर्थ समजून घेऊन प्रश्न सोडवणं सोपं होणार आहे. आता कवितेवरती विचारले जाणारे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात तर पहा, ती कविता कवीने कोणत्या भावनेतून लिहिलेली आहे, म्हणजे नेमका त्या कवितेचा विषय कोणत्या प्रकारचा आहे, त्या कवितेतून कवीला काय सांगायचं आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर कवितेमध्ये आलेल्या उपमा, जे शब्द आहेत, अलंकारिक शब्द असतील, प्रतीक असतील, यावर आधारित बहुतांश वेळेस प्रश्न विचारले जातात. त्यांचे अर्थ, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, अलंकारिक शब्दांचे व्यवहारी भाषेतील शब्द अर्थ असतील, अशा प्रकारचे प्रश्न आपणाला कवितेवरती विचारले जातात. काही वेळेस त्या कवितेसाठी योग्य शीर्षक सुचवा असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. अशा प्रकारच्या प्रश्नांमधून ती कविता त्या परीक्षार्थीला, विद्यार्थ्याला कशा प्रकारे समजली आहे, त्या विद्यार्थ्याची विचार प्रक्रिया कशी आहे हे तपासण्याचं काम कविता वाचन या उपघटकातून केलं जातं. आता मगाशी सांगितल्याप्रमाणेच काही महत्वाच्या टिप्स कविता वाचन करताना आपण लक्षात ठेवायच्या आहेत. याकडे आपण कायम लक्ष ठेवा. सुरुवातीला सर्व प्रश्न वाचून घ्या आणि नंतर पूर्ण कविता वाचा, कारण या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे. विद्यार्थ्यांना जर या पद्धतीनं करण्याची सवय लागली तर निश्चितच विद्यार्थी काय करणार आहे की सुरुवातीला प्रश्न पूर्ण वाचायचे आहेत, फक्त ओव्हरलुक करायचे नाहीत, तर पूर्ण प्रश्न सुद्धा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, नेमकं काय विचारलं आहे, आणि नंतर त्या कविता पूर्ण वाचून घ्यायची आहे. संपूर्ण कडव्याचा अर्थ विद्यार्थ्यांनी समजून घेतला पाहिजे, नेमकं त्या कवितेमध्ये कवीला काय सांगायचं आहे. तसंच संपूर्ण कविता वाचल्याशिवाय आपण कोणत्याही प्रकारचा निष्कर्ष काढायचा नाही. कारण काय होतं, गडबडीमध्ये आपण फक्त प्रश्न आणि त्या प्रश्नासंदर्भात दिसलेली ओळ यांचा संदर्भ लावतो आणि गडबडीमध्ये बऱ्याच वेळेस चुकीच्या पर्यायाला आपण निवडून आपले गुणांक गमावतो. म्हणून नेहमी प्रश्न असू द्यात, कविता असू द्यात किंवा इतर सर्व वाचनासंबंधीचे घटक असू द्यात, यामध्ये ह्या काही कॉमन बाबी आहेत की नेहमी हे घटक, अशा प्रकारचे घटक पूर्ण वाचून घ्या, प्रश्न पूर्ण वाचून घ्या, शब्द, त्याचे पर्याय हे सर्व व्यवस्थित वाचून घ्या, समजून घ्या.
थोडासा 1 मिनिट त्याला वेळ द्या, जेणेकरून त्यातील बरोबर उत्तरापर्यंत पोहोचणं आपल्याला सोपं होणार आहे. आता पहा, वारंवार हे काही रिपीट होतंय की नवीन शब्द असतील, अलंकारिक शब्द असतील, प्रतिकात्मक शब्द असतील, अशा प्रकारचे शब्द हे जाणीवपूर्वक मी सांगतोय की बहुतांश वेळेस अशा प्रकारच्या शब्दांभोवतीच कविता वाचनावर मधील प्रश्न फिरवले जातात आणि त्यावर आधारितच प्रश्न विचारून आपल्याला थोडस फसवण्याचा प्रयत्न केला जातो. पण आपणही हुशार आहात, सर्व विद्यार्थी हुशार आहेत. इथं कुठंही गडबडायचं नाही. शांत डोक्याने कविता वाचल्यानंतर बरोबर आपल्या लक्षात येणार आहे की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. आता यापुढे आपण काय करूयात, एक डेमो कविता पाहूयात. इथे एक कविता दिलेली आहे. आपणापैकी दादा, पवार सर. हा बोला सर. काही विद्यार्थ्यांना अनम्यूट करता येईल आपल्याला कविता वाचनासाठी? अनम्यूट, 1 मिनिट मी बघतो. जे कोणी विद्यार्थी कविता वाचनासाठी इच्छुक आहेत त्यांनी हँड रेज करा, त्यांना अनम्यूट केलं जाईल एक जणाला. विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हायचं आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूने छान पद्धतीने शिकता येणार आहे. विराज आहे का? विराज जॉईन झालाय का आज? विराज पवार. सर्व जागे आहेत ना? बरं, मी आता रॅन्डमली ज्यांनी रेज हँड केलेत, हात वर केलेत ना, तिथं त्यांच्या 2 जणांना मी कॉन्ट्रीब्युटर करतोय. त्यांना त्यांची स्क्रीन शेअर करता येऊ शकते किंवा त्यांना अनम्यूटही करता येऊ शकतो स्वतःला. ठीक आहे, ठीक आहे. अनम्यूट करा त्यांना आणि कविता वाचतील ते. ठीक आहे. मी वैशाली कारले, तुम्हाला मी पार्टिसिपेट करतोय. तुम्हाला रिक्वेस्ट आली असेल, तुमचा माईक ऑन करा आणि स्क्रीनवर जी कविता दिसतीये, शेखर सर सांगतायत त्याप्रमाणे कविता वाचायला सांगा. आता मगाची काही मी सूचना सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण जाऊयात, पाहूयात मगाच्या सूचना तुम्हाला कितपत लक्षात आलेल्या आहेत. कवितेत थेंब गळे झाडावरून याचा काय अर्थ आहे? पाणी वाया जाते, पावसाचे हस्त्र, पाणी गरम होते, फळ झाडावरून पडतात, निसर्ग शिकवतो. या ओळीतून काय सूचित आहे? फक्त शिकवणारे शिक्षक असतेच. झाडे पुस्तके वाचतात, निसर्गाकडून आपण शिकू शकतो. निसर्ग रागवतो, चिमण्या येतात अंगणात, नाचतात हलक्या पावलात, कधी पीक घेतात चोचीतून, कधी बांधतात सूर छानूनी. थेंब गळे झाडावरून तरीही खेळ चालत असते. आई म्हणे निसर्ग शिकवतो, पण आपण का विसरतो? त्या छोट्याशा पंखातून उमगते स्वातंत्र्याची जिनीव, आभाळावर स्वप्न उराशी, खालच्या
पाणीच दिसत नाहीये. आता दिसतंय का? नाही. सर तुमचा शेवटची कर्सर बाजूला गोष्ट. काढा म्हणजे दिसेल त्याला. हा तुमचा कर्सर बाजूला काढलात की दिसेल. किती दिसतच आहे. वर घ्या कर्सर तुमचा, म्हणजे ती खाली जी स्ट्रीप आली आहे ना प्रेझेंटेशनची. ओके. हा आता बघ बाळा. हा, चिमण्या सांगतात गोष्ट खऱ्या जीवाची. ओके, खूप छान बाळा, खूप छान. सुंदर. आता पहा, तिने सांगितल्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे. म्हणजे सुरुवातीला तिने प्रश्न वाचले, त्यावरील सर्व पर्याय वाचले आणि नंतर कविता वाचून घेतलेली आहे. ठीक आहे. आता यामध्ये पहिलाच प्रश्न असा होता की कवितेत थेंब गळे झाडावरून याचा काय अर्थ आहे. त्यातील पर्याय असे होते की पाणी वाया जाते, पावसाचे दृश्य, पाणी गरम होते, फळ झाडावरून पडतात. आता यानंतर तिने दुसरा प्रश्न वाचला आणि नंतर कविता वाचली. आता कविता वाचल्यानंतर आपल्याला पहिल्या प्रश्नातील जो काही कवितेतील ओळ घेऊन प्रश्न विचारलेला आहे की थेंब गळे झाडावर. आता हा प्रश्न प्रतिकात्मक जे काही शब्द आलेले आहेत त्या कवितेमध्ये अशा गोष्टीवरती तो प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागणार आहे की नेमकं थेंब गळे झाडावरून हे कशाचं प्रतीक तिथं वापरलेलं आहे हे समजावं लागणार आहे. ठीक आहे. तर पहा, कविता जर आपण वाचली, ते कडवं वाचलं, थेंब गळे झाडावरून तरीही खेळ चालूच असतो, आई म्हणे निसर्ग शिकवतो पण आपण का विसरतो. आता इथं पहा, पर्याय जर पाहिले आपण, पाणी वाया जाते, बी पावसाचे दृश्य, सी पाणी गरम होते, डी फळं झाडावरून पडतात. तर यातला समर्पक पर्याय कोणता असेल. बाळा तू अनम्यूट केलेला आहे अजून, सांगू शकतेस कोणता पर्याय आहे तो. हॅलो. हा बघतोय. हा, बाळा तुझं नाव सांग पहिले तर सरांना. नाव सांग, नाव सांग. नीरज प्रदीप सागडे. नीरज. ओके, ठीक आहे. कोणता पर्याय असू शकतो सांग. चुकलं तरी चालेल, घाबरू नकोस, अगदी बिनधास्त. बिनधास्त, आपल्याला बिनधास्त हसत सांगायचं. खेळत उन्हाळ्याच्या सुट्टीतलं हे शिबिर करायचे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं का. हम्म. आज काही लिमिटेशन्स आहेत आपल्याला, त्यामुळे जरा पावसाचे 2 नंबरचा पर्याय का. हा. ओके, खूप छान, खूप छान. म्हणजे कवीला इथं पावसाचं दृश्य या ओळींमधून दाखवायचं होतं आणि ते आपल्याला पण समजलेलं आहे की कारण इतर पर्यायांचा विचार करता तो पर्याय, बाकीचे पर्याय इथं या प्रश्नाला समर्पक दिसत नाहीयेत. याचा पहिल्या प्रश्नासाठीचा जो पर्याय आहे, योग्य पर्याय, तो आहे पावसाचे दृश्य. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न तूच वाच बाळा. निसर्ग शिकवते या ओळीतून काय सूचित होते. पर्याय फक्त शिकवणारे शिक्षक असतील, झाडे पुस्तके वाचतात, निसर्ग कुठून आपण शिकू शकतो, निसर्ग राग येतो. मग काय उत्तर असेल याचं. सी. सी, निसर्गाकडून आपण शिकू शकतो. अगदी बरोबर. म्हणजे पहा, दोन्ही जे काही प्रश्न आले होते कविता वाचनावरती, तर त्या कवितेचा आशय आणि त्यातील सर्व प्रतिकात्मक शब्द असतील, या प्रतिकात्मक शब्दांचा वापर करून, आशयाचा वापर करून प्रश्नांची मांडणी आपल्या प्रश्नपत्रिकांमध्ये केली जाते. अशाच प्रकारच्या कविता आपल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये असतील किंवा इतर परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे.
कविता वाचनावरती तुम्हाला जर काही शंका असतील तर तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवा. ते आपण शेवटच्या काही वेळामध्ये आपण पाहणार आहोत. तुम्ही नंतर शेवटी ते विचारू शकता. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे संवाद, डायलॉग. या प्रकारच्या उपघटकावरती आपणास प्रश्न विचारले जातात. हा वाचनामध्ये काही ठराविक व्यक्तींमध्ये होणारे संवाद, त्याचा एक छोटासा परिच्छेद आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिला जातो आणि त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता संवादामध्ये काही बाबी कविता वाचनापेक्षा वेगळ्या आहेत, कारण संवाद हा प्रत्यक्ष झालेली घटना आणि त्यातील चर्चा आपल्याला दाखवत असतो. म्हणून इकडे संवाद वाचनामध्ये जाणीवपूर्वक आपणाला काही गोष्टी पाहाव्या लागतात. सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की तो संवाद नेमका कोणामध्ये घडतोय, किती व्यक्ती त्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी आहेत. कधी कधी असं होतं की त्या संवादामध्ये इतर व्यक्तींची फक्त नावं येतात, पण अशा व्यक्ती त्या संवादामध्ये प्रत्यक्ष सहभागी असतीलच असं नाही. म्हणून तो संवाद नेमका कोणकोणत्या व्यक्तींमध्ये झालेला आहे, प्रत्यक्ष संवादात किती व्यक्ती सहभागी आहेत, हे पहिल्यांदा आपल्याला नमूद करावं लागेल. त्या संवादामध्ये कोणती घटना घडलेली आहे, त्याचबरोबर कोणत्या वेळी घडलेली आहे, त्यातील वार किंवा त्यातील ठिकाण, हे त्या संवादावरून, त्यातील काही शब्दांवरून आपल्याला लक्षात येत असतं. असे शब्द आपणास वाचन करताना शोधायचे आहेत आणि त्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजे काय होईल, त्या संबंधी जसा प्रश्न असेल त्या पर्यायापर्यंत, योग्य उत्तराच्या पर्यायापर्यंत पोहोचणं आपल्याला सोपं होणार आहे. तसंच संवादामध्ये त्याचा सुद्धा एक आशय असतो, एक विषय मांडलेला असतो. त्याकडे सुद्धा आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं तर योग्य पर्याय उत्तर शोधणं आपल्याला सोपं होणार आहे. आता संवादावरील प्रश्न सोडवताना सुद्धा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. यामध्ये संवादात जी काही वाक्य दिलेली असतात त्या वाक्यांच्या विरामचिन्हांचा योग्य अर्थ आपल्याला समजला पाहिजे, जेणेकरून ती वाक्य, त्या वाक्यांचा नेमका अर्थ काय आहे, त्या वाक्यातून कोणत्या भावना प्रकट होत आहेत हे आपल्याला समजतं. राग आहे, विनोद आहे की इतर आनंद आहे, आश्चर्य व्यक्त केलेलं आहे, अशा सर्व गोष्टी आपल्याला त्या विरामचिन्हांच्या आधारे किंवा त्या वाक्यरचनेच्या आधारे आपण समजून घेऊ शकतो. त्याचबरोबर जो कोणी बोलणार आहे त्या बोलणाऱ्याचं नेमकं मत काय आहे हे सुद्धा आपण तिथं समजून घेऊ शकतो आणि हे समजून घेतल्या नंतरच आपल्याला प्रश्न सोडवणं सोपं होणार आहे. आता यावर संवादावरती आधारित प्रश्न सोडवताना प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारचं असतंय, हे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, तर पहा, त्यातील असणारे जे काही विषय असतील त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. म्हणजे संवादाचा नेमका विषय कोणता आहे किंवा त्यामध्ये बोलणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या कोणत्या विषयासंदर्भात बोलत आहेत, कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहेत, तसंच तेथील कोणत्या ठिकाणी घटना घडते आहे, एका ठराविक घटनेचा तिथं उल्लेख आला आहे का, अशा प्रकारचे प्रश्न आपणाला संवाद वाचनावरती विचारले जातात. मग
कधी कधी प्रत्यक्ष सहभागी असलेल्या व्यक्तींची संख्या सुद्धा आपल्याला विचारली जाते. म्हणूनच मगाशी सांगितलं की या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आता नेमका संवादाचा हेतू काय आहे, तर सोप्या पद्धतीने उत्तर देण्यासाठी आपण काय करायचं आहे, प्रत्येक वाक्याचा अर्थ जर आपण व्यवस्थित समजून घेतला, म्हणजे कसं, तरी ते वाक्य कोण बोलला आहे आणि का बोलतो आहे, हे दोन प्रश्न कायम लक्षात ठेवायचे. मग कोण बोलला, का बोलला आणि काय बोलला, ह्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या, लक्षात घेतल्या, समजून घेतल्या, तर संवाद वाचनावरचे प्रश्न हमखास आपल्याला सुटतात आणि छानपैकी संपूर्ण मार्क, संपूर्ण गुण आपल्याला मिळून जातात. मग ते 2 प्रश्न असतील, 3 प्रश्न असतील, हे अगदी सोप्या पद्धतीने आपण मिळवू शकतो. इथं सुद्धा मगाची आपली कविता वाचनाची एक पद्धत अवलंबायची आहे. सुरुवातीला प्रश्न वाचून घ्या आणि नंतर संवाद वाचा, जेणेकरून आपल्याला लवकर त्या संवादाबरोबर कनेक्ट होता येईल आणि नेमकं काय पाहिजे ते सुद्धा आपल्याला लवकर तपासून घेता येणार आहे आणि त्या उत्तरापर्यंत लवकर पोहोचता येणार आहे. आता पुढे पहा, आपण एक संवाद पाहतो आहे. पुन्हा एकदा मी विनंती करेल की आपल्यापैकी जे कोणी विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी वाचनासाठी अनम्यूट व्हावं, हँडरेज केले तरी चालतील. विराज आहे. ठीक आहे, विराजला मी रिक्वेस्ट करतोय. रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करायची आहे. विराज, तुझा माईक अनम्यूट कर. येस सर. आर्या, अगोदर हे वाचायचे का, प्रश्न वाचायचे का सर? मगाशी दिलेल्या सूचनांप्रमाणे आणि तुला जे समजलंय त्या पद्धतीने बाळा तू सुरू केलंस तरी काय अडचण नाही. त्याच्यामध्ये आपण काय गोष्टी करायच्या ते आपण नंतर पाहूया, ठीक आहे? हो सर. तुला जसं सोपं वाटतं त्या पद्धतीने कर. हो सर. आर्या म्हणते, नमस्कार, तुला माहिती आहे का, आपल्या शाळेची सहल लवकरच जाणार आहे. वेदांत म्हणतो, खरंच, कुठे जायचं आहे आपल्याला? आर्या म्हणते, अजिंठा लेण्या आणि वेरूळला. वेदांत म्हणतो, वा, मी तिथे कधीच गेलेलो नाही, मला खूप आवडेल ही सहल. आर्या म्हणते, मी पण खूप उत्सुक आहे, आपल्याला बघायला मिळतील खूप सुंदर शिल्प आणि चित्र. आर्या सहलीबाबत कसा भावना व्यक्त करतो आहे? भीतीची, उत्सुकतेची, उदासीनतेची, नाराजीची? सर, उत्सुकतेची. बा, ठीक आहे, छान बाळा. हा, पहिला प्रश्न छान उत्तर दिलंस. पुढचा प्रश्न. सहलीत मुलं काय पाहणार आहेत? गाणी, शिल्प आणि चित्र, प्राणी, खेळणी? सर, पर्याय क्रमांक 2, शिल्प आणि चित्र. छान, खूप छान बाळा, ठीक आहे. छान पद्धतीने तू संवादा प्रश्न सोडवलेस. संवाद छान पद्धतीने वाचलास. यामध्ये फक्त सरावाचा भाग आहे. सुरुवातीपासून त्या पद्धतीने तू सराव करत आला असशील, त्यामुळे तू सुरुवातीला पूर्ण संवाद वाचलास आणि नंतर प्रश्न वाचलेस, ठीक आहे. पण याच्यामध्ये ऍड ऑन म्हणून मी सांगू इच्छितो की जर या पद्धतीने, म्हणजे जसा आपण क्रम सांगतोय की सुरुवातीला प्रश्न वाचा आणि नंतर तो संवाद, कविता, बातमी किंवा जाहिरात, उतारा यावरती वाचन करा, म्हणजे त्या प्रश्नासंदर्भात एक घटक बरोबर आपल्याला आपला मेंदू हायलाइट करतो, त्याच्या लक्ष केंद्रित करतो आणि लवकर तो प्रश्न आपल्याला समजून घेण्यास मदत होते, ठीक आहे. ज्यावेळेस पुढच्या वेळेस अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही सोडवाल त्यावेळेस या पद्धतीनं ट्राय करा. जर सोपं वाटत असेल तर ही पद्धत कंटिन्यू करा. या पद्धतीचा खूप छान इफेक्ट होतो. आमच्याकडची मुलं
जी आहेत आमच्या शाळेतली ती मुलं पद्धतीने करतात. त्यांना ही पद्धत खूप सोपी वाटते आणि निश्चितच त्यांना हे प्रश्न सोडवणं सोपं होत असतं. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढच्या घटकाकडे वळूयात. पुढचा घटक असणार आहे बातमी वाचन. बातमी वाचन हा वर्तमानपत्रात आलेली बातमी असेल, त्याची एक छोटी बातमी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिली जाते. साधारणतः शिष्यवृत्ती आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये बातमी आपल्याला शेखर सर, तुमचा आवाज ब्रेक होतोय. आवाज येतोय दादा? हो, येतोय आता. हा, ठीक आहे. बातमी वाचन करताना आपल्याला काही मुद्दे प्रकर्षाने लक्षात घ्यावे लागतात. यामध्ये ती बातमीचं शीर्षक, म्हणजे आपण वृत्तपत्र पाहिलं असेल, त्या वृत्तपत्रामध्ये ज्या बातम्या येतात त्यांना एक छान शीर्षक, समर्पक शीर्षक दिलेलं असतं. त्यातील काही उपशीर्षक सुद्धा दिलेले असतात. त्याचबरोबर त्यांची दिनांक, ठिकाण, म्हणजे ती बातमी नेमक्या कोणत्या ठिकाणची आहे, अशा गोष्टी आपणास नमूद करायच्या आहेत. नमूद करण्यापेक्षा अशा गोष्टींवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यानंतर ती जी संपूर्ण बातमी आहे त्या संपूर्ण बातमीचा नेमका आशय काय आहे, म्हणजे जे शीर्षक आहे त्या शीर्षकावरून साधारणतः आपल्याला लक्षात येतं की ती बातमी कशा संदर्भात आहे. मग पुढील बातमी सुद्धा वाचल्यानंतर आपल्याला त्यातील आणखीन काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की ती घटनेसंदर्भातील आहे किंवा एखाद्या कार्यक्रमासंदर्भातील आहे किंवा एखाद्या व्यक्ती संदर्भातील आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. म्हणजे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचे उत्तर शोधताना आपल्याला त्याची मदत होणार आहे. ह्या बातमीचा नेमका परिणाम आपल्याला काय दिसून येईल हे सुद्धा आपण तपासून घेऊ शकतो, जेणेकरून तुमची वाचनाची समज कशा प्रकारची आहे हे त्या प्रश्नपत्रिकेतून तपासलं जातं. म्हणून नेहमी वाचन करताना ते व्यवस्थित जो काही आशय असेल तो समजून घ्यायचा आहे. आता पहा, बातमी वाचन करताना आपणाला काही गोष्टींची प्रकर्षानं काळजी घ्यायची आहे. यामध्ये 5W1H म्हणजेच जे काही आपले प्रश्नार्थक शब्द आहेत त्या सर्व शब्दांचा इथं अवलंब करून त्या बातमीकडे पाहायचं आहे. म्हणजे काय तर पहा, बातमी कशाची आहे, का, कोठे, कोणी, कसे आणि कोणता किंवा कधी, हे जे काही प्रश्नार्थक शब्द आहेत या सर्व प्रश्नार्थक शब्दांना आपल्या डोक्यामध्ये ठेवून ती बातमी आपण तपासून घ्यायची आहे. त्याचबरोबर बातमी आणि ती बातमी लिहिणारा जो कोणी वार्ताहर असेल त्याचं मत, या दोन्हींमध्ये फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे. कधी कधी असं असतं की एखादी बातमी जरी असेल तर ती बातमी देणारा व्यक्ती कशा प्रकारे देतोय त्यावर त्या बातमीची परिणामकारकता अवलंबून असते. म्हणून त्या लेखकाचं मत सुद्धा आपण विचारात घेतलं पाहिजे आणि त्या बातमीचा आशय सुद्धा आपण विचारात घेतला पाहिजे. बातमी वाचनासंदर्भात अजून आपण काही मुद्दे पाहत असताना
त्या बातमीच संदर्भातील जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं स्वरूप कोणत्या प्रकारचं असणार आहे, तर याचा विचार करायला गेलं तर पहा, कोणती घटना घडली आहे किंवा त्या बातमीमध्ये कशा संदर्भात ती बातमी आहे यावर आधारित प्रश्न असतात. तसंच ती बातमी कधी आणि कुठे घडलेली आहे यावरही प्रश्न विचारले जातात किंवा त्या बातमीचा परिणाम कशा प्रकारचा झालेला आहे यावरही प्रश्न असतात. त्याचबरोबर बातमीमध्ये आलेल्या विशेष घटना किंवा विशेष ठिकाणं यांच्या संदर्भाने, म्हणजे समजा एखादं ठिकाण असेल किंवा एखादा दिवस असेल, समजा विज्ञान दिवस वगैरे आपण साजरा करतो, तर त्या विज्ञान दिवसाच्या संदर्भाने इतर काही बाबी जोडून त्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे विज्ञान दिवस कशा संदर्भाने साजरा केला जातो, कोणत्या संदर्भाने साजरा केला जातो, असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे जी काय बातमी आहे ती आपण व्यवस्थित समजून घ्यायची आहे. आता पहा, या बातमी वाचनासंदर्भात उत्तर देताना आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रश्न वाचल्यानंतर, म्हणजे पुन्हा आपण तीच पद्धत मी रेफर करेन, प्रश्न वाचा, नंतर बातमी वाचा आणि प्रश्न वाचल्यानंतर ती बातमी वाचत असताना जो काही प्रश्न असेल त्या प्रश्नाच्या संदर्भाने येणारी जी काही माहिती आहे ती माहिती आपण डायरेक्ट न शोधता सर्व बातमी वाचून त्यातील स्पेसिफिक उत्तरापर्यंत पोहोचा. त्याचबरोबर त्या उत्तराच्या संदर्भाने जे काही ओळी आलेल्या असतील इतर बातमीच्या, त्यांचाही आधार घ्या, जेणेकरून आपलं उत्तर आपल्याला कन्फर्म करता येईल, निश्चित करता येईल आणि आपलं उत्तर पूर्णपणे बरोबर असेल याची आपल्याला खात्री करता येणार आहे. या गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच आपल्याला उत्तर व्यवस्थित आणि बरोबर देता येणार आहे. ठीक आहे. यानंतर आता बातमी वाचनाचा एक नमुना आहे, त्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेल एक नवीन स्टुडंटला ज्यांना बातमी वाचायची आहे अशांनी हँड रेज करावं, त्यांना अनम्यूट केलं जाईल. प्रियांका सोनवणे आहेत, त्यांना मी रिक्वेस्ट करतोय. प्रियांका सोनवणे जी, तुम्ही रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करा आणि तुमचा माईक अनम्यूट करा. नाव सांगा अगोदर. देवांश दिनेश सोनवणे. थोडं अजून मोठ्याने बोलता येईल म्हणजे सगळ्यांना ऐकू जाईल. देवांश दिनेश सोनवणे. हा देवांश, सरांनी ज्या सूचना दिलेत तशाप्रमाणे सुरू करतो. विज्ञान सप्ताह किती दिवस चालला? पर्याय: 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 7 दिवस. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना कोणता संदेश दिला? परीक्षा अभ्यास करा, विज्ञानाची आवड जोपासा, फक्त खेळा, पाणी साठवा. शाळेत साजरा झालेला विज्ञान सप्ताह शिवाजी प्राथमिक विद्यालयात आवडीवर विज्ञान सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोगांचे सादरीकरण केले. पाणी, वीज निर्मित चुंबकांचे प्रयोग, सौर
सौरऊर्जा यांसारख्या उपक्रमांनी सर्वात लक्ष वेधले. हा छान वाचतोय बाळा, कंटिन्यू कर. यांसारखे उपक्रमांनी सर्वात लक्ष वेधले. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विज्ञानाची आवड जोपासण्याचा संदेश दिला. ठीक आहे, छान. आता आपण सांगितलेल्या सूचनाप्रमाणे आता याने वाचन केलेलं आहे. आता पहा, प्रश्न त्याने वाचून आधी प्रश्न वाचून घेतले, पर्याय वाचले आणि त्यानंतर जी काही बातमी दिली होती त्यावरती त्यांनी वाचन केलेलं आहे. आता प्रश्न पुन्हा आपण सोडवण्याकडे जाऊयात. तर बाळा, प्रश्न वाच पहिला आणि त्यावरचा आधारित पर्याय वाचून योग्य पर्याय कोणता आहे तो सांग बरोबर. विज्ञान सप्ताह किती दिवस चालला? उत्तर 1 दिवस. उत्तर 1 दिवस. बर, ठीक आहे. पहा, आता इथं जो काही शाळेत साजरा झाला विज्ञान सप्ताह, आता या सप्ताह शब्दामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे. ठीक आहे. हो सर. सप्ताह आपण कशाला म्हणतो? 7 दिवस चालला. बरोबर, ठीक आहे. आता लक्षात आलं. हा, कारण मगाशी यासाठी सांगितलं होतं की त्यामध्ये दिलेले महत्वाचे शब्द असतील, ती वेळ असेल, ठिकाण असतील, यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे, म्हणजे आपल्याला योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येतं. ठीक आहे. म्हणजे विज्ञान सप्ताह या त्या शब्दामध्येच त्याचं उत्तर लपलेलं आहे. जर आपण व्यवस्थित लक्ष देऊन वाचलं असतं तर लगेच त्या उत्तरापर्यंत जाता आलं असतं. बरोबर ना? म्हणून पुढच्या वेळेस वाचन करताना अजून लक्षपूर्वक छान सराव करून वाचन करा. हे सर्व विद्यार्थ्यांना मी सांगतो आहे, जेणेकरून योग्य पर्यायापर्यंत आपल्याला पोहोचायला एकदम सोपा मार्ग मिळेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न वाच बाळा. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना कोणता संदेश दिला? उत्तर, विज्ञानाची आवड जोपासा. व्हेरी गुड. ठीक आहे. म्हणजे बघा, आता दुसऱ्या प्रश्नाच्या बाबतीत त्यानं काय केलं की व्यवस्थित त्या बातमीशी लिंक जोडली. शेवटच्या ओळीमध्ये त्याचं उत्तर होतं पहा, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विज्ञानाची आवड जोपासण्याचा संदेश दिला. या ओळीमध्ये या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून या दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे पर्याय क्रमांक 2, विज्ञानाची आवड जोपासा, असा संदेश मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना दिलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढच्या घटकाकडे वळणार आहोत. पुढचा उपघटक असणार आहे जाहिरात वाचन. जाहिरात वाचन हा माझ्या मते वाचनामधील सर्वात सोपा घटक आहे, कारण या घटकावर विचारले जाणारे प्रश्न याची सर्व उत्तरं आपल्या समोरच असतात. त्यातून फक्त ते आपल्याला निवडायचे आहेत आणि प्रश्न आणि तेथील जाहिरातीमधील शब्द यांचा संबंध जोडून फक्त प्रश्नांचा शब्दांचे अर्थ बदलले जातात. समानार्थाचे शब्द वापरून, विरुद्धार्थाचे शब्द वापरून प्रश्न थोडेसे बदलले जातात. इथं न घाबरून जाता प्रश्नाची वाक्यरचना समजून घेऊन आपण योग्य पर्यायापर्यंत अगदी सहजपणे पोहोचू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, तर जाहिरात नेमकी कशा संदर्भात दिलेली आहे हे पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. म्हणजे बघा, जाहिरात कशा कशाची असते, तर एखाद्या कार्यक्रमाची असेल, एखाद्या भरती प्रक्रियेची असेल,
एखाद्या साहित्य विक्रीची असेल, प्रदर्शनाची जाहिरात असते, किंवा एखाद्या इव्हेंटची, म्हणजे जसं की प्रदर्शन असतात, त्याचबरोबर काही विशेष कार्यक्रम असतात, जसं की लहान मुलांचे मनोरंजक कार्यक्रम असतील, एखाद्याचा वाढदिवस असेल, अशा प्रकारच्या जाहिराती तिथं आपल्याला त्या पत्रिकेमध्ये विचारल्या जातात आणि त्या जाहिरातींवरती आधारित प्रश्न विचारून आपल्याला आपली बुद्धिमत्ता तपासण्याचा प्रयत्न असतो. यामध्ये आणखीन काही बाबी आपल्याला जर तपासायच्या झाल्या तर जाहिरातीमधील एक ठराविक बाबी ज्या असतात त्या नेहमी लक्षात ठेवायच्या असतात. जसं की त्यामध्ये जाहिरातीमध्ये दिलेल्या वेळा, म्हणजे जाहिरात कशा संदर्भात आहे त्यावर ते अवलंबून असतं की त्या नेमका कालावधी कोणता दिलेला आहे, त्याच्यामध्ये ठिकाण कोणतं दिलेलं आहे, ती कोणासाठी लागू होते हे पण आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर त्या जाहिरातीमध्ये दिलेल्या ठळक वैशिष्ट्य कोणते आहेत. ठळक वैशिष्ट्य दिले जातात की बाबा समजा विक्री संदर्भात असेल तर मग ऑफर्स असतात, एवढी एवढी सूट भेटेल, हे केलं तर त्याच्याबरोबर हे पण भेटेल, अशा काही बाबी असतात. त्या बाबी आपण प्रकर्षाने लक्ष द्यायचे आहेत. तसंच त्याची जी नावं असतात, जाहिरातीचं मध्ये असलेले ठिकाण असेल किंवा दुकान असेल किंवा ते प्रदर्शन असेल, त्याची नावं असतात. तर ती नावं आपण लक्षपूर्वक माहिती करून घ्यायची आहेत त्या जाहिरातीमधून. त्याचा निश्चितच प्रश्न सोडवताना आपल्याला फायदा होत असतो. आता त्यामध्ये काही ओळी प्रकर्षाने दिल्या जातात की बाबा ही ऑफर या कालावधीसाठी लागू आहे, किंवा हे प्रदर्शन या कालावधीसाठी असणार आहे. तर तो कालावधी व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, कारण बहुतांश वेळेस या कालावधीवरतीच प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना थोडस कोड्यात टाकण्याचा प्रयत्न असतो. पण आपण अजिबात घाबरून जायचं नाहीये. आपण सर्व विद्यार्थी हुशार आहात, समजूतदार आहात, जाहिरात व्यवस्थित वाचणार आहात आणि ती वाचून छान प्रकारे समजून घेणार आहात. आता नेमकी जाहिरात वाचनासंदर्भात कोणती काळजी घ्यायची पहा बरं. तर जे काही आकर्षक शब्द दिलेले असतात त्या शब्दांमागील वस्तुस्थिती आपण व्यवस्थित समजून घेतलेली पाहिजे. म्हणजे बघा काय शब्द दिले जातात, सुवर्ण संधी, मोफत, अशा प्रकारचे जे काही शब्द दिले जातात आकर्षक, म्हणजे समोरच्यांना आकर्षित करण्यासाठी दिलेले शब्द असतात. या शब्दांमधूनच आपल्याला ती जाहिरात कशा संदर्भातली आहे हे लक्षात येत असतं. म्हणजे खुशखबर अशा प्रकारचे शब्द वापरून ती जाहिरात आपल्या समोर मांडली जाते आणि नंतर ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. तसंच ही जाहिरात नेमकी कोणत्या वर्गासाठी आहे किंवा कोणासाठी आहे? लहान मुलांसाठी आहे, मोठ्या व्यक्तींसाठी आहे, फक्त स्त्रियांसाठी आहे, पुरुषांसाठी आहे, की आणखी कोणासाठी आहे, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जे काही जाहिराती दिल्या जातात साधारणतः आपल्या शैक्षणिक गोष्टींची संदर्भात, म्हणजे मनोरंजक कार्यक्रम असतील, पुस्तकांच्या दुकानाची जाहिरात असेल, त्याचबरोबर ग्रंथ प्रदर्शन किंवा इतर प्रकारचे प्रदर्शन, या संदर्भातच्या जाहिराती आपल्याला बहुतांश वेळेस दिलेल्या दिसतात. मग त्या जाहिरातीमधून नेमकं काय द्यायचं आहे त्यांना हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. आता पुढच्या मुद्द्यांचा विचार करायचं झालं तर जाहिरातीवरचे प्रश्न कशा प्रकारचे असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मगाशी जे काही मुद्दे आले होते त्यातील
तेच मुद्दे प्रश्नांमध्ये सुद्धा रिपीट होतात की ही जाहिरात नेमकी कोणासाठी आहे, जाहिरातीचं मध्ये दिलेला कालावधी कोणत्या प्रकारचा आहे, जाहिरातीमध्ये कोणता कार्यक्रम किंवा कोणती घटना घडणार आहे. म्हणजे बा इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जाहिरात जी असते ती चालू कालावधी किंवा येणारा कालावधीसाठी जाहिरात असते आणि बातमी ही घडलेल्या घटनेवर आधारित असते. हा फरक जाहिरात आणि बातमीमध्ये हे समजून घ्यायचा आहे. परत एकदा मी रिपीट करतो, बातमी ही झालेल्या घटनेवर असते म्हणजे भूतकाळासाठी असते. ठीक आहे. आणि जाहिरात ही चालू घटना किंवा भविष्यात येणारी घटना यासाठी जाहिरात असते. हा मुद्दा प्रकर्षाने नोट डाऊन करा जेणेकरून तो फरक आपल्याला लक्षात येणार आहे. मग त्यावरच आधारित मग प्रश्न सोडवताना आपल्याला सोपं जाणार आहे. 3 गोष्टी शोधायच्या. कोण, कधी, कुठे. माईक कोणाचा तरी चालू आहे, कृपया माईक बंद करावा. ठीक आहे. तर तसंच जाहिरातीमध्ये काही विशेष ऑफर्स असतात. त्या ऑफर्सचा लाभ नेमका कोणाकोणाला मिळणार आहे आणि कशा पद्धतीने मिळणार आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे बघा कसं होतं की प्रदर्शनाची जाहिरात असते, पुस्तक प्रदर्शनाची. त्या पुस्तक प्रदर्शनात गेल्यानंतर लहान मुलांना गोष्टीचं पुस्तक मोफत दिलं जाईल अशा प्रकारची त्यामध्ये ओळ असते. तर मग त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजेच इथं असं सांगितलं त्यांनी की प्रदर्शनात आल्यानंतर फक्त मुलांना गोष्टीचं पुस्तक मोफत दिलं जाणार आहे, सर्वांना नाही. म्हणून अशा प्रकारचे जे काय लाभाच्या ऑफर्सच्या ओळी असतात त्या आपण व्यवस्थित लक्षपूर्वक पाहिल्या पाहिजेत. यानंतर योग्य उत्तर शोधण्यासाठी आपण 3 मुद्द्यांचा बारकाईने विचार केला पाहिजे. कोण, कधी, कुठे यांसारख्या गोष्टी आपण व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे काय होणार आहे पहा, कोण याचा विचार केला तर नेमकं कोणासाठी आहे, कोण देणार आहे, ह्या दोन्ही बाबी आपल्याला क्लिअर होतात. कधी म्हणल्यानंतर त्याचा कालावधी कोणत्या तारखेपासून कधीपर्यंत आहे किंवा कोणत्या वेळेपासून कोणत्या वेळेपर्यंत आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत असेल किंवा वार दिलेले असतात, सोमवारपासून मंगळवारपर्यंत किंवा तारीख दिलेली असते, ते आपल्याला नमूद करून घेता येतं किंवा त्याच्यावरती लक्ष केंद्रित करता येतं. आणि कुठे म्हणल्यानंतर ती घटना कुठे घडणार आहे, ती प्रदर्शन असेल किंवा दुकान असेल याची माहिती, त्या ठिकाणाची माहिती आपल्याला तिथे समजून येते. आणि त्याचबरोबर जे काही वैशिष्ट्ये दिलेली असतात ती सुद्धा आपण तिथं पाहायची आहेत. आता त्यामध्ये काही शब्द फसवणूक करणारे असतात तर ते आपण प्रकर्षाने टाळले पाहिजेत. म्हणजे आता इथं बघा एक शब्द दिलेला आहे, फक्त आजच, अशा प्रकारचे शब्द जे असतात ते आपण टाळले पाहिजेत. म्हणजे काय होतं तर ती जाहिरात देताना आपण जाहिरात त्या दिवशीच वाचतो, बरोबर. मग त्या दिवशी म्हणजे कालावधी विचारताना अशा प्रकारच्या शब्दांची थोडीशी अडचण येते. कालावधी संदर्भातील प्रश्न विचारताना, सोडवताना. तर तिथं तो पर्याय जर असेल तर त्याचा आपण परत एकदा विचार केला पाहिजे. कारण ती जी काही जाहिरात आहे ती कोणत्या कालावधीची आहे तो कालावधी लक्षात घेऊन मग अशा शब्दांचा आधार घ्यायचा आहे. म्हणजे जर एक 10 दिवसांसाठी वगैरे जर ती बातमी लावली जाहिरात असेल तर यामध्ये अशा प्रकारच्या शब्दांचा अर्थ कोणत्या पद्धतीने लावलेला आहे हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर
अचूक ठेवण्यासाठी आपल्याला मदत होईल. आता पुढे जाहिरात वाचनासंदर्भात मला एका विद्यार्थ्याची गरज लागणार आहे. एक विद्यार्थी पुन्हा एकदा आपण अनम्यूट करूयात, किंवा पहिल्या पैकी कोण आहे का? सर मी वाचू का? हा, नाव सांग बाळा तुझं. देवांश दिनेश सोनवणे. ओके देवांश, हा वाचू शकतोस बाळा, वाच. सर आपण अजून एका नवीन विद्यार्थ्याला संधी देऊया का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल, काय अडचण नाही. देवांश देवांश बाळा. बाळा. हॅलो. हो. ठीक आहे. हा देवांश, ठीक आहे, चालेल, ओके, थँक्यू देवांश. प्रगती गायकवाड कोण आहेत? त्यांनी आपला माईक अनम्यूट करायचा आहे. मी त्यांना रिक्वेस्ट पाठवली आहे. त्यांनी त्यांचा मुलगा किंवा मुलगी त्याचं नाव अगोदर सांगायचे आणि जाहिरात वाचायला सुरुवात करायची. ओवी निलेश गायकवाड. बालपुस्तक महोत्सव कोठे भरला आहे? बाल महोत्सव जिल्हा ग्रंथालय नगर. या महोत्सव प्रवेश कोणासाठी मोफत आहे? सर्व मुलांसाठी. बालपुस्तक महोत्सव 20-25 ठिकाण जिल्हा ग्रंथालय नगर. दिनांक 12 ते 15 जून 2025. वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 येथे मिळतील गोष्टीचे पुस्तक, विज्ञान आणि चित्रकथा, कोडी आणि खेळण्यासाठी पुस्तके. मुलांसाठी खास सवलती. सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश. पुस्तक 20 सूट. पुस्तकांवर 20% सूट. ठीक आहे, छान बाळा. आता सुरुवातीला तू प्रश्न वाचलेस, ठीक आहे? हा. वाचलेस ना बाळा? हो. प्रश्न वाचल्यानंतर तू काय केलंस? उत्तर शोधले. डायरेक्ट उत्तर शोधलं? त्याचे काय अडचण नाही, काय अडचण नाही. उत्तर तू बरोबर शोधलीस, पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही प्रश्न दिलेले असतील त्या प्रश्नांचे सर्व पर्याय व्यवस्थित वाचून घ्यायचे. प्रश्न वाचून घ्यायचा पूर्ण, आणि नंतर जी काही बातमी, कविता, उतारा वगैरे असेल तो वाचून घ्यायचा. म्हणजे काय होतं, ठीक आहे, तू आता उत्तर छान दिलीस, एकदम बरोबर दिलीस, ठीक आहे, पण कधी कधी आपल्याला सुरुवातीलाच एखादा पर्याय असा दिला जातो की त्या पर्यायातून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न असतो, ठीक आहे. म्हणून मग त्यासाठी सर्व पर्याय आपण वाचून घेतले पाहिजेत. आणि मी फक्त याच उपघटकासाठी सांगणार नाही, तर सर्वच उपघटकांसाठी आपल्याला ही पद्धत पाळायची आहे. प्रश्न पूर्ण वाचा, त्यावरील सर्व पर्याय व्यवस्थित वाचा, सर्व समजून घ्या, आणि मग योग्य उत्तराकडे जाण्याचा मार्ग शोधा आणि योग्य उत्तर निवडा, ठीक आहे. जाहिरात वाचनामध्ये मी इथं काही गोष्टी नमूद करू इच्छितो. आता इथं पहा, त्यांनी दिनांक 12 ते 15 जून 2025 असा दिलेला आहे. आता पहा, या ठिकाणी मी एक प्रश्न विचारतो, जे कोणी विद्यार्थी अनम्यूट आहेत त्यांनी उत्तर दिलं तरी चालेल. या बातमीमध्ये हा बालपुस्तक महोत्सव किती दिवस चालणार आहे? 12 ते 15 जून 2025. किती दिवस? 3 दिवस. ठीक आहे, मोजून पहा बरं. 12 ते 15 4 दिवस. बरोबर. म्हणजे बघा, इथं फसवलं की नाही आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारून. आणि अशा प्रकारचे प्रश्न हमखास असतात.
कालावधीमध्ये काय होतं, आपण 12 ते 15 मध्ये सरळ सरळ तिथं वजाबाकी करतो आणि 3 दिवस हा पर्याय निवडून आपलं उत्तर चुकवतो. म्हणून इथं अशा गोष्टींमध्ये आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, व्यवस्थित मोजलं गेलं पाहिजे. कारण 12ला सुद्धा आहे प्रदर्शन, 13ला पण आहे, 14ला पण आहे आणि 15ला सुद्धा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. लक्षात आलं? ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. यातील वाचनातील शेवटचा घटक आणि सर्वात महत्वाचा घटक, जो की सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो. नवोदय असेल, शिष्यवृत्ती असेल, यापुढे येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील, यामध्ये हा घटक असतो म्हणजे असतोच. म्हणजेच एखादा उतारा देऊन त्यावरती आपल्याला आधारित प्रश्न विचारले जातात. मग इथं या घटकावरती आपल्याला थोडस व्यवस्थित विवेचन करणं गरजेचं आहे. गद्य वाचन आणि त्यावर आधारित प्रश्न, यामध्ये वाचनाच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ह्या सर्वच घटकांच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचनाचा सराव करा. तुम्हाला जे काही मजकूर भेटतील, बातमी असेल, जाहिरात असेल, कविता असतील, संवाद असतील, उतारे असतील, याचा जास्तीत जास्त वाचनाचा सराव ठेवा, जेणेकरून आपली वाचनाची गती वाढणार आहे आणि ते समजून घेण्याची आपली क्षमता सुद्धा वाढणार आहे. गद्य वाचनाच्या बाबतीत किंवा उतारा वाचनाच्या, गद्य म्हणजेच त्याला आपण उतारा म्हणतो, एक ठराविक शब्दांचा, ठराविक वाक्यांचा उतारा आपल्याला त्या आपल्या परीक्षेमध्ये दिला जातो आणि त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जात असतात. यामध्ये पहा, वाचनाची तयारी करत असताना लक्षपूर्वक लक्ष केंद्रित करून आपण वाचनाची सुरुवात केली पाहिजे. वाचन करताना कधीही गडबड गोंधळ अजिबात करायचा नाही. शांत मनाने, एकाग्र चित्ताने ते आपण वाचन करायचं. असं केल्याने तो उतारा, जो काही आशय असेल, तो आपल्याला लवकर समजतो. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा गोंधळ आपल्या मनामध्ये येऊ द्यायचा नाही. जेवढ्या शांततेत तुम्ही वाचन कराल, तेवढ्या शांतपणे तुम्हाला हा आशय, गद्य उतारा समजून घेता येणार आहे. आता उतारा नेमकं कशा पद्धतीने समजून घ्यायचा, तर पहा, पूर्ण उतारा एकदाच वाचायचा आहे. म्हणजे एकदा सुरुवात केली की शेवटपर्यंत तो वाचत जायचा आहे. बऱ्याच वेळेस असं होतं, तुम्ही वाचनाला सुरुवात करता आणि मध्येच एखाद्या वाक्यात, शब्दात अडकळता आणि मग तिथंच गुटमळलं की मग मागची पण लिंक तुटते आणि पुढे जे काय आहे ते पण आपल्याला समजून घेताना अडचण येते. म्हणून काय करायचं आहे, जेवढा तुम्ही वाचनाचा सराव कराल तेवढी तुमची गती वाढेल आणि तुम्ही अडखळणार नाही. म्हणून उतारा वाचन करताना एकदा उतारा सुरुवात केला की शेवटपर्यंत पूर्ण वाचून घ्या. त्याचबरोबर त्या उतार्यामध्ये जो काही विषय दिलेला आहे, आशय दिलेला आहे, घटना असेल किंवा माहिती असेल, ही व्यवस्थित समजून घ्या. त्याचं विश्लेषण करा. म्हणजे थोडंसं नेमकं काय दिलेलं आहे, कशा संदर्भातला तो उतारा आहे, तो समजून घ्या. त्या लेखकाचे भाव असतील, मत असेल किंवा त्यातील असणाऱ्या भावना उतार्यातील आपण समजून घेतल्या पाहिजेत. तसंच काही महत्वाचे शब्द त्यामध्ये आलेले असतात, ज्यांचा अर्थ समानार्थी शब्दांमध्ये येतो किंवा अलंकारिक शब्द असतील किंवा विरुद्धार्थी शब्दांमध्ये येतो. शब्द समूहाबद्दलचे शब्द असतात, घरदर्शक, पिल्लूदर्शक शब्द, असे जे शब्द असतात, त्या आशयानं ह्या शब्दांकडे आपण पाहू शकतो. अशा शब्दांवरती सुद्धा आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
त्याचा उपयोग निश्चितच आपल्याला उतारा वाचनाबरोबरच व्याकरणातील जो काही शब्द संपत्ती संदर्भातील घटक आहे तिथं सुद्धा त्याचा आपल्याला उपयोग होत असतो. म्हणून उतारा वाचन करताना अशा शब्दांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे निश्चितच आपल्याला दोन्ही बाजूने त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे. तसंच अशा परिच्छेदामध्ये उतार्यामध्ये काही व्यक्तींचे वक्तव्य बोलणं दिलेलं असतं, त्याचा आधार घेऊन आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणून त्यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ठीक आहे. त्यावरती प्रश्न वाचताना आपण काय करायचं आहे, तर प्रश्न सुद्धा नीट समजून घ्यायचा आहे. नेमकं काय विचारलं आहे हे आपण स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर प्रश्न स्वरूप जर पाहायला गेलं, कृपया माईक कोणाचा चालू आहे त्यांनी बंद करावा. प्रश्नाचं स्वरूप जर पाहायला गेलं तर माहिती विचारणारे प्रश्न असतात. एखाद्या प्रश्नामध्ये कारण विचारलं जातं, परिणाम विचारलं जातं. तसंच शब्दांचे अर्थ वेगवेगळ्या प्रकारे विचारले जातात. त्याचबरोबर नेमकं कोणतं मूल्य त्या परिच्छेदामध्ये आपल्याला दिलेलं आहे, कोणता विषय मांडलेला आहे त्यावर आधारित सुद्धा प्रश्न आपल्याला उतार्यावरती विचारले जातात. आता हे उत्तर कसं काय निवडायचं, तर पुन्हा तीच पद्धत मी सांगेन. सुरुवातीला सर्व प्रश्न वाचून घ्या, नंतर तो उतारा वाचा. त्याचबरोबर प्रश्न पुन्हा रिपीट करा, त्याचे योग्य पर्याय रिपीट करा, सर्व पर्याय वाचून घ्या आणि नंतर योग्य पर्यायापर्यंत पोहोचा. थोडीशी प्रोसेस लेंदी होते, पण हमखास याचे आपल्याला गुण भेटतात. थोडासा वेळ द्या, शांत डोक्याने सोडवा. त्याचबरोबर आणखीन एक पद्धत वापरू शकतो आपण. जर एखाद्या प्रश्नामध्ये अडचण येत असेल तर तिथं अयोग्य वाटणारे पर्याय थोडेसे कट करू शकतो. त्याला आपण पर्याय कट पद्धत सुद्धा म्हणतो. ज्यांचा संबंध त्या प्रश्नाशी कुठेच नाही असे पर्याय सुद्धा आपण बाजूला काढून योग्य पर्यायापर्यंत जाऊ शकतो. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस असं होतं की प्रश्न विचारल्यानंतर आपल्या स्वतःला काय वाटतं यावर आधारित एखादा पर्याय तिथं असतो आणि तिकडे आपण वळतो. तर असं न करता तो पर्याय उतार्याशी किती सुसंगत आहे याकडे लक्ष द्या आणि त्यावर आधारित मग पर्याय निवडा. आपलं मत काय आहे यापेक्षा त्या उतार्यात नेमकं काय दिलेलं आहे याकडे भर देऊन योग्य पर्याय निवडायचा आहे. आता इथं एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्यायची आहे की उतारा वाचन करताना आपल्या वेळेचं नियोजन व्यवस्थित करायचं आहे. यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला, तर उतारा वाचनाचे नियमित सराव ठेवावा लागेल. त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला वारंवार सोडवावे लागतील, जेणेकरून एकाच उतार्यावरती आपल्याला 2 ते 3 गुण, एकाच कवितेवरती, एका जाहिरातवरती 2 ते 3 गुण आपण सहज सोप्या पद्धतीने मिळवू शकणार आहे. हा सरावाचा भाग आहे. नियमित सराव करत राहा, जेणेकरून तुम्हाला ह्या घटकांवरचे जेवढे काय गुण असतील ते हमखास मिळवता येतील आणि तुम्हाला त्या निकालामध्ये, त्या परीक्षेच्या निकालामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवून तुम्हाला चांगला गुणानुक्रम मिळवता येणार आहे. आता कधी कधी काय होतं की काही प्रश्न तुम्हाला सुटत नाही, त्याचा संदर्भ लागत नाही. तर मग अशा वेळेस काय करा, तो प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवा, नवीन प्रश्नाकडे जा. फ्रेश मूडमध्ये 2-4 प्रश्न सोडवल्यानंतर परत एकदा त्या प्रश्नाकडे या आणि नंतर तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. एकाच प्रश्नावरती जर तुम्हाला जास्त अडखळत असाल तर असे प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवायची सवय लावा. कारण काय होतं की एकाच प्रश्नावरती तुम्ही जर जास्त वेळ दिलात तर तुम्हाला इतर प्रश्न
सोडवण्यासाठी वेळ कमी पडणार आहे. म्हणून जर एखादा प्रश्न अडकला तर तिथं थोडा वेळ थांबा, पुढच्या प्रश्नाकडे जा, ते प्रश्न सोडवा. वेळ भेटला मध्ये तर पुन्हा जो राहिलेला प्रश्न आहे तो सोडवायला घ्या. आता शेवटचा जो उतारा आहे त्या उतारासाठी मला पुन्हा एका विद्यार्थ्याची आवश्यकता आहे. रोहिणी गडकरी मॅडम आहेत, मी त्यांना रिक्वेस्ट पाठवली, त्यांनी ऍक्सेप्ट करायची आणि आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव सांगायचंय. तुमचा माईक अनम्यूट करा. माईक अनम्यूट करा आणि तुमचं नाव सांगा. हॅलो. हा. माझं नाव आहे. बाळा माईक व्यवस्थित पकडून बोलू शकतोस तू. माझं नाव आरोही गडकरी आहे. आरोही, हा बोल बाळा. शब्द हे तलवारी सारखे असतात, एकदा वापरले की परत घेता येत नाही. हे वाक्य आर्या तिच्या आजीच्या तोंडून नेहमी ऐकते. असे एकदा तिच्या वर्गात एका सहाय्याने तिच्या प्रोजेक्टवर विनोद केला तेव्हा चिडून आर्याने त्याला अपमानास्पद शब्द वापरले. त्यानंतर वर्गात त्या मित्राची खिल्ल उडवली जाऊ लागली. सुरुवातीला आर्याला वाटलं की तिने योग्य केले, पण नंतर जेव्हा मुलाने वर्गात येणे थांबवलं तेव्हा तिला अपराधी वाटत लागलं. तिने आजीकडे हे प्रकरण सांगितलं तेव्हा आजीने तिला एक लहानसा प्रयोग करायला लावला. एका उसाचे पीस उंच इमारतीवरून टाकायला सांगितले. आर्याने तसंच केले. नंतर आजी म्हणाली, आता ती सगळी पीस पुन्हा गोळा कर. आर्याने परत आणता येत नाही तर चुकीने विपरलेले शब्दही परत घेता येत नाहीत. त्या दिवसापासून आर्या शब्द वापरण्याचा अधिकारी विचार करू लागली. आर्याने सुरुवातीला सहाद्याला काय प्रतिक्रिया दिली, माफ केले, दुर्लक्ष केले, अपमान शब्द वापरले, शिक्षकांना सांगितले. पर्याय क्रमांक सी. ओके, ठीक आहे, बरोबर आहे. अपमानास्पद शब्द वापरले. पुढे. पिसाचे प्रयोग कोणत्या गोष्टीने उदाहरण होते? कठीण कामाचे, खेळण्याचे, अपूर्ण शब्दाचे. पर्याय क्रमांक 3 आहे. अपुरा अभ्यास. पर्याय क्रमांक किती? हॅलो. हॅलो. हा, पर्याय क्रमांक कोणता बाळा? चौथा. शब्दांची अपरिवर्तनीयता. ठीक आहे, छान. छान पद्धतीने तू प्रश्न सोडवलास. ज्या पद्धतीने तुझा सराव आहे, सुरुवातीला उतारा वाचन करणं आणि नंतर प्रश्न वाचन, याही पद्धतीने गेले तरी काही हरकत नाहीये. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने जा. आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो, बऱ्याच वेळेस म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही घटना म्हणजे बहुतांश वेळेस होत असतं. वाचन करताना काही शब्द स्किप करणं, एखादी ओळ स्किप करणं, या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. या गोष्टी टाळा, जेणेकरून एखादी महत्वाची बाब त्याच्यामध्ये आपल्याकडून सुटणार नाही आणि आपलं उत्तर योग्य पद्धतीनं निवडण्यासाठी आपल्याला अडचण येणार नाही. म्हणून या गोष्टी प्रकर्षाने पाळा. ठीक आहे.
आजच्या या घटकामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी छान सहभाग घेतलेला आहे आणि छान उत्तरं दिलेली आहेत. या सर्व घटकावरती काही गोष्टी आपण पुन्हा एकदा लक्षात घेऊयात. हे सर्व घटक विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला, विचारशक्तीला चालना देणारे घटक असतात, जेणेकरून त्यांची विचार क्षमता कशा प्रकारची आहे हे तपासणारे घटक आपल्या विषयामध्ये कविता, उतारा, बातमी, जाहिरात या उपघटकांमधून विचारले जातात. इथं या घटकांवरचे प्रश्न सोडवताना प्रश्न व्यवस्थित वाचा, त्यावरती दिलेल्या घटना असतील, त्याची वेळ असेल, काळ असेल, माहिती असेल, ती व्यवस्थित समजून घ्या. अशा प्रकारच्या उपघटकांमध्ये आलेले महत्वाचे शब्द असतील, त्या शब्दांवरती लक्ष केंद्रित करा, ते समजून घ्या, त्यांचा अर्थ समजून घ्या, म्हणजे योग्य पर्यायापर्यंत पोहोचणं सोपं होतं. वाचन करताना सर्वात महत्वाचं की लक्षपूर्वक वाचन करा. काही गडबडीत वाचन करणं टाळा. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण गडबडीत येतोय वाचता म्हणून आपण गडबडीत वाचतो आणि काही गोष्टी सुटून जातात. तर हे टाळलं पाहिजे. त्याचबरोबर आपलं स्वतःचं मत काय आहे यापेक्षा त्या आशयामध्ये, त्या कवितेत, उतार्यात काय दिलेलं आहे, बातमीत काय दिलेलं आहे, ते त्याला महत्व द्या. मला हे वाटतंय म्हणून हे बरोबरच असेल असं नाही. त्या उतार्यामध्ये, त्या बातमीत काय दिलेलं आहे याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या, म्हणजे आपलं उत्तर नेहमी अचूक राहणार आहे. उत्तर देत असताना त्या मजकुराचा कुठे संदर्भ आहे तो संदर्भ घेऊन उत्तरापर्यंत पोहोचा, जेणेकरून उत्तर आपलं अचूक राहणार आहे. तसंच पुन्हा एकदा मी रिपीट करेन, प्रश्न, त्यावरील पर्याय आणि जो काय आशय असेल, कविता, उतारा, बातमी, जाहिरात, हे सर्व पूर्ण वाचा. कारण बऱ्याच वेळेस गडबडीमध्ये विद्यार्थी ही गोष्ट टाळतात आणि इथेच डायरेक्ट उत्तर निवडून विद्यार्थी गुण गमावतात. म्हणून त्या गोष्टींची विद्यार्थ्यांना सवय लावा. विद्यार्थ्यांनी या प्रकारची स्वतःला सवय लावून घ्या की ह्या गोष्टी पूर्णपणे वाचायची सवय लावा. इथंच आपलं या उपघटकांमध्ये यशाचं गमक असणार आहे. त्यावरती आधारित आपण 3, 4, 5 गुण जे काय असतील ते आपण सहज मिळवू शकतो आणि आपलं गुणांकन वाढवू शकणार आहे. आता या संदर्भात ज्या काही शंका आहेत त्या शंका आपण विचारू शकता. दादा पवार सर. हॅलो. ज्या लोकांना आपण पार्टिसिपेट करून घेतलंय त्यापैकी कुणाला काही शंका आहे का? असेल तर आपला माईक अनम्यूट करा आणि प्रश्न विचारू शकता तुम्ही. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी माईक अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. रोहिणी गडकरी प्रश्न विचारू इच्छितात. पार्टिसिपेंट आहेत का ते? ठीक आहे. तर ठरल्याप्रमाणे आजचं आपलं हे शिबिरातलं पहिलं सेशन मराठी या विषयावर झालं, ज्याच्यामध्ये आपण कविता वाचन, उतारा वाचन, गद्य वाचन, जाहिरात अशा वेगवेगळ्या घटकांवर आज आपण अभ्यास केला. आजचा मुलांसाठीचा अभ्यास असा आहे की ह्या ज्या काही आपण घटक पाहिले आजचे, हे घटक ज्याच्यामध्ये जाहिरात आहे, एखादी जाहिरात तुम्ही शोधायची आहे आणि ती जाहिरात तुम्ही तुमच्या पालकांना वाचून दाखवायची आहे आणि पालकांना एक विनंती आहे की त्यांनी ह्यावर आधारित, त्या जाहिरातीवर आधारित प्रश्न आपल्या मुलाला विचारावयाचे आहेत. आजचा हा पहिलाच दिवस आहे, जास्त मोठा अभ्यास तुम्हाला देत नाही आहोत, पण उद्यापासून
तुम्हा सगळ्यांना सराव कसा करायचा यासाठी अभ्यास दिला जाईल, होमवर्क दिला जाईल आणि तो सगळ्यांनी अगदी कसोशीने पाळायचा आहे. सगळ्यांनी अगदी वेळेत पूर्ण करायचं. म्हणजे आपल्याला खूप कमी वेळ आहे, कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त घटकांवर आपल्याला हे शिबिर पूर्ण करायचं आहे. तो मी आशा करतो की आज जे काही आपल्या ह्या सेशनमध्ये झालं हे सर्व मुलांना लक्षात आलं असेल. आज दुपारी मगाशी बरेच जण नव्हते, आज दुपारी आपण एक गुगल फॉर्म शेअर करणार आहोत आपल्या उन्हाळी शिबिराच्या ग्रुपवर. तो फॉर्म सगळ्यांनी भरायचा आहे. तुमचं नाव, शाळेचं नाव, त्याच्यानंतर तुमचा व्हॉट्सअपचा नंबर आणि तुमचा ईमेल आय डी, ज्याच्यावरनं तुम्हाला आपले इथून पुढचे सेशन जॉईन करता येणार आहेत. ईमेल आय डी चुकून देऊ नका, बरोबर ईमेल आय डी बरोबर त्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. ईमेल आय डी चुकला तर तुम्हाला जॉईन करता येणार नाही. ही टेक्निकल गोष्ट आहे, ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. तुम्हाला काही अडचणी येत असतील तर सागर राऊत सर, त्याच्यानंतर आम्ही दोघांनीही आमचे नंबर शेअर केलेले आहेत. तुम्ही कधीही आम्हाला दिवसभरात फोन करू शकता अडचणी येत असतील तर. त्यानंतर तुमचे कोणी अजून मित्र असतील, तुमच्या ओळखीतले कोणी असतील ज्यांना हे शिबिरात त्यांना जॉईन करायचंय, अशांपर्यंत आपल्या शिबिराची ही लिंक तुम्ही नक्की पाठवा, त्यांना आमच्याशी संपर्क करायला सांगा. तर आजचं हे सेशन मराठीचं खूप सुंदर झालं. तुम्हा सगळ्यांना हे छान समजलं असं मी गृहीत धरतो आणि आजचं सेशन आपलं संपलं असं या ठिकाणी मी जाहीर करतो. उद्या सकाळी ठीक 7 वाजता आपलं उद्याचं सेशन सुरू होणार आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहा. सर्वांना गुड मॉर्निंग आणि हॅव अ नाईस डे. बाय बाय. दादा एक ऍड करू इच्छितो. हा बोला सर, बोला. ज्यांना आता कोणाला शंका विचारता आल्या नाही त्यांनी आपल्या शंका आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जर शेअर केला तर तिथेही आपण उत्तर देऊ शकतो. फक्त शंका व्यवस्थित मांडा जेणेकरून उत्तर देणं सोपं होईल. व्हॉट्सअप ग्रुप आपण अजून सर्वांसाठी खुला नाही केलेला. ओके, माहिती असावी. ऍडमिशन प्रोसेस चालू आहे. आजचा दिवस ऍडमिशन प्रोसेस राहील. उद्यापासून आपण सर्वांसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप खुला करणार आहोत. त्याच्यावर काही आपण प्रश्न सुद्धा विचारणार आहोत, जो ज्या दिवशी लेसन शिकवून होईल, घटक शिकवून होईल त्याविषयीचे. ओके ओके, ठीक आहे. सर्वांना आशा करू आजचा विषय आपणपर्यंत पोहोचेल आणि या पद्धतीने विद्यार्थ्यांचा छान सराव करून घ्या आणि निश्चितच येणाऱ्या परीक्षांमध्ये छान गुणांकन मिळवून आपल्या पल्ल्यास छान यश मिळो अशी इच्छा व्यक्त करतो. आणि आजचे सेशन, आजचा हा आपला कार्यभाग मी इथं थांबवतो. धन्यवाद.